राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहुरी नगर परिषदेचे भव्य दिव्य असे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे व्यापारी संकुल आहे। या ठिकाणी पूर्वी राहुरी नगर परिषदेची कामगार कॉलनी होती, परंतु सदर जागेवर आज रोजी राहुरी नगर परिषदेने भव्य दिव्य असे व्यापारी संकुल बांधले आहे। सदर व्यापारी संकुलामध्ये अंदाजे कमीत कमी 60 ते 70 गाळे आहेत। सदर वर्ष गाळे राहुरी नगर परिषदेने लिलावी पद्धतीने गाळे धारकांना चालवण्यासाठी दिले आहेत। सदर गाळ्यामध्ये विविध स्वरूपाचे व्यवसाय चालतात। या व्यावसायिकांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कर स्वरूपात आर्थिक स्वरूपाची प्राप्ती राहुरी नगर परिषदेला होत असते, परंतु आज रोजी हे गाळेधारक वेगवेगळ्या समस्यांनी त्रासले आहेत। सदर गाळेधारकांच्या सभोवतालचा परिसर अतिशय अस्वच्छ व घाणीचा आहे। येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते। परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी नेहमीच येत असते, परंतु या बाबीकडे राहुरी नगर परिषदेचे प्रशासन नेहमीच कानाडोळा करते। नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार हे झोपेचे सोंग घेत असल्याचे वेळोवेळी निदर्शनात येत आहेत। सदर व्यापारी संकुलामध्ये असणारे स्वच्छतागृह हे अतिशय अस्वच्छ आहे। त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे। टॉयलेटचे दरवाजा अक्षरशः निखळून पडले आहेत। गाळेधारकांमध्ये असणारी मोकळी जागा जिने हे अक्षरशः घाणीने माखले आहेत। या गाळेधारकांमध्ये असणारे महिला व्यावसायिक गाळेधारक यामध्ये महालक्ष्मी साडी ब्युटी झोन पार्लर, प्रतिभा ज्वेलरी, आशा ब्युटी पार्लर, स्वामिनी ब्युटी पार्लर, साक्षी टेलर या महिला व्यावसायिक आहेत। या व्यापारी संकुलामध्ये नेहमीच महिला ग्राहकांची वर्दळ असते। यामध्ये महिला गाळेधारक, महिला कर्मचारी व महिला ग्राहक असे मिळून रोजची 400 ते 500 महिलांची या भागात ये-जा असते, परंतु अस्वच्छ टॉयलेट व सुरक्षिततेच्या अभावी या सर्व महिलांना टॉयलेटसाठी अक्षरशः हा व्यापारी संकुलाच्या टेरेसचा आधार घ्यावा लागतो, अशी खंत महिलांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष व चीड निर्माण झाली आहे। हे अधिकारी महिलांच्या या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, की नेहमीप्रमाणे रेड्याची कातडे घालून डोळाझाक करतील, अशी खमंग चर्चा या परिसरातील व्यापारी, नागरिक व ग्राहक यांमध्ये होत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।